मॅथ्स कोणता टॉपिक सगळ्यात अवघड आहे म्हणलं की इंटिग्रेशन सांगणार आहेत तुम्ही, मला माहिती आहे. पण आता परीक्षेत मला अभ्यास करायचा आहे, मला चांगले मार्क पाडायचे आहेत, मला नुसतं काठावर पास व्हायचं नाहीये, मग मी काय करू, असा जर तुमचा प्रश्न असेल ना, उत्तर मी देणार आहे. सेक्शन डी हे माझं उत्तर आहे. प्रत्येक प्रश्न 4 मार्काचा असतो. त्याच्यात लिनियर प्रोग्रामिंग येणारच आहे, ग्राफिकल कंटेंट आहे त्याच्यामध्ये, सोपा प्रश्न आहे. त्याच्यावर तुम्हाला सांगू का, इंटिग्रेशनचं थेरम 100% येणार आहे. डेरिव्हेटिव्हचं थेरम येणार, लास्ट इयर नव्हतं आलं मला माहिती आहे, पण यावर्षी येणार. मग असे तुम्हाला सांगू का, सेक्शन डी मध्ये मॅट्रायसेस त्यातला एक प्रश्न असतो, मेथड ऑफ रिडक्शन असतोच, लक्षात घ्या. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, अरे सेक्शन डी मधले सगळेच क्वेश्चन फिक्स आहेत. पहिला हे 20 मार्काचा असतो ना सेक्शन डी, तो पहिल्यांदा फिक्स करा. ओके, नंतर मी तुम्हाला सांगू का, 2 मार्काचे प्रश्न आहेत, एमसीक्यूज आहेत. हे प्रश्न अवघड असतात का? बिलकुल नाहीये. सोप्या टॉपिकला टार्गेट करा. लॉजिक आणि मॅट्रायसेस अगोदर करा, तिथं तुमचे ऑलमोस्ट 10+ मार्क होत आहेत. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स दरवर्षी गॅरंटेड क्वेश्चन आहे 2 मार्काचा. मग तुम्ही हे समजून घ्या ना. पण ठीक आहे, आम्हाला कोणी सांगितलंच नाही आतापर्यंत, मी सांगतोय ना तुम्हाला. मग काय, पीवायक्यू शोधायचे. पीवायक्यू प्रश्न आहे तसा प्रश्न रिपीट होणार नाही, त्या टाईपचा येणार, हे देखील लक्षात ठेवायचं. बरं, एखादा थेरम यायलाच पाहिजे, नाही आलं ना त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल येतच, हेही लक्षात घ्या. मग मॅथ्स मध्ये ना अवघड टॉपिक ना त्याची भीती न घेता थेरम पहिल्यांदा करा. ओके, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, वेक्टर्स मध्ये थेरम आहेत, सोपी थेरम आहेत, पण अगोदर केलं तर एक्झाम मध्ये रिवाइज होतील. तुम्ही आदल्या दिवशी जर करणार असाल तर होणार नाही, हे लक्षात घ्या. मग पॅटर्न समजला तुम्हाला. सेक्शन डी ला टार्गेट करायचं आहे आपल्याला, त्याचबरोबर थेरम सगळे करणार आहे आपण. 3-3 मार्काचे प्रश्न सोपे असतात. ओके, वेक्टर सारखा सोपा टॉपिक आहे, मॅट्रिक्स लॉजिक सोपा आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सुद्धा सोपा आहे, असं एकदम मनाला सांगा आणि अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.